गायत्री सदापुर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर. ओके, चला तर आज आपण घेऊया 7th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी सायन्सची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 27. ओके, लेट अस अंडरस्टँड द सोलार सिस्टीम बद्दल आपण जाणून घेणार आहोत. प्लॅनेट्स ऑफ सोलार सिस्टीम. ओके, सोलार सिस्टीम अँड प्लॅनेट्स ऑफ सोलार सिस्टीम. रेफरन्स आपण घेतला आहे स्टँडर्ड 6च्या चॅप्टर 16 मधून द युनिव्हर्स मधून आपण याचा रेफरन्स घेतला आहे. लर्निंग आउटकम्स काय आहे याचे? कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ स्टार्स, प्लॅनेट, सॅटेलाइट, ॲस्ट्रॉनॉइड्स बाय ऑब्झर्विंग देम इन द युनिवर्स. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द डिफरंट कॉन्सेप्ट्स. ओके, प्रोसेस बाय यूजिंग द इंटरनेट अँड डिफरंट आय.टी.सी. टेक्नॉलॉजी. लेट्स लुक. चला तर मग आपण पाहूया. सोलार सिस्टीम कशाबद्दल जाणून घेणार आहोत आज आपण? सोलार सिस्टीम, आपल्या सूर्यमालेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. द सोलार सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ए सन. सोलार सिस्टीम मध्ये काय असतं? सन असतात, प्लॅनेट असतात, ॲस्ट्रॉनॉइड्स असतात, कॉमेट्स असतात आणि मेटिओर्स असतात. ओके, इन द सोलार सिस्टीम देअर आर द 8 प्लॅनेट. सोलार सिस्टीम मध्ये किती ग्रह आहेत? 8 ग्रह आहेत, 8 प्लॅनेट्स आहेत. ओके, नाव काय त्यांचं? मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स आर इनर प्लॅनेट. ओके, इनर प्लॅनेट कोणते आहे? मर्क्युरी, व्हेनस, अजून काय? अर्थ. ओके, अजून काय सांगितलं त्यांनी? मार्स. सी द मार्स. ओके, हे काय झाले? इनर प्लॅनेट झाले. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय ज्युपिटर, सॅचर्न, युरॅनस आणि नेपच्यून आर द अदर प्लॅनेट. मग दुसरे प्लॅनेट काय सांगितले त्यांनी? ज्युपिटर, सॅचर्न, युरॅनस, नेपच्यून आणि प्लुटो अदर प्लॅनेट्स. आउटर प्लॅनेट्स आर हॅव्हिंग रिंग अराउंड देम. जे आउटर प्लॅनेट्स आहेत त्यांना काय दिसते आपल्याला? इथे रिंग दिसते त्यांच्या अराउंड. ओके, द क्रस्ट ऑफ द इनर प्लॅनेट इज अ हार्ड. जे इनर प्लॅनेट आहे त्याचं क्रस्ट कसं असतं? हार्ड असतं. द आउटर प्लॅनेट्स हॅव गॅसेस आउटर कवर. जे इनर प्लॅनेट्स आहेत त्यांचं क्रस्ट काय असतं? हार्ड असतं आणि आउटर प्लॅनेट्सवर काय असतात? गॅसेस असतात. ओके, चला तर मग पुढे जाऊया. जाणून घेऊया सन बद्दल. आपण कशाबद्दल जाणून घेणार आहोत? सन. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द अर्थ इज द सन. द सन विच इज द सेंटर ऑफ द सोलार सिस्टीम. सन काय असतो? सेंटर असतो सोलार सिस्टीमचा. ओके, कलर कोणता असतो सनचा? येलो इन कलर. द सरफेस टेम्परेचर इज अराउंड 6000 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती असतं सरफेसचं सनच्या? 6000 डिग्री सेल्सिअस. The size of the huge sun is around 13 lakh planet of that can easily place within it. साइज केवढी असते? 13 लाख प्लॅनेट सन मध्ये बसू शकतात. एवढी मोठी सनची काय असते? साइज असते. ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द सन द सेलेस्टियल बॉडीज इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड इट. ओके, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे सनचा त्याच्यामुळे काय होतं? सेलेस्टियल बॉडीज ज्या असतात सोलार सिस्टीमच्या त्या सन भोवती काय करतात? फिरतात. त्याच्यानंतर जाणून घेऊया आपण सेकंड प्लॅनेट दॅट इज अ मर्क्युरी. मर्क्युरी बद्दल आपण काय करून घेऊया? जाणून घेऊया. दिस इज द प्लॅनेट क्लोजेस्ट टू द सन. सनच्या जवळ सगळ्यात जवळ कोण असतं? मर्क्युरी असतं. आपण पाहूया. चला, सोलार सिस्टीमच्या डायग्राम मध्ये आपण पाहूया. सी द डायग्राम. ओके, सनच्या जवळ सगळ्यात जवळ कोण आहे? इट्स अ मर्क्युरी. सनच्या जवळ कोण आहे? मर्क्युरी आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया. इट विजिबल इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग इट इज अवे फ्रॉम द सन. ओके, अ नंबर ऑफ डिप्रेशन्स विच लुक लाईक अ volcanic craters but are actually caused by meteoric falls can be seen on the surface of Mercury. Mercury is the fastest moving planet. Mercury काय आहे? फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे. त्याच्यानंतर जाणून घेऊया व्हेनस बद्दल. इट इज द ब्राइटेस्ट प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम. व्हेनस काय एक ब्राइटेस्ट प्लॅनेट आहे सोलार सिस्टीमचा. इट इज सीन इन द स्काय इन द ईस्ट बिफोर सनराईज अँड इन सनसेट. ओके, तुम्हाला हा स्कायमध्ये दिसतो बिफोर सनराईज आणि सनसेट. ओके, इट रोटेट्स अराउंड इट सेल्फ फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. तो काय करतो? स्वतः भोवती फिरतो ईस्ट टू वेस्ट. इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट. हा काय एक हॉटेस्ट प्लॅनेट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण घेऊया व्हेरी वेल नोन प्लॅनेट दॅट इज अ जिथे आपण राहतो तिच्याबद्दल जाणून घेऊया. ती आहे आपली माता, आपली अर्थ. ओके,
It is the third planet of the solar system. No other planet other than the earth has been life on it. प्लॅनेट ओके अर्थ सोडून असा कोणताच प्लॅनेट नाही सोलार सिस्टीममध्ये ज्याच्यावर काय असते लाईफ असते जीवन असतं आपण राहतो ओके माणसं राहतं ओके ॲज द अर्थ इज द मॅग्नेट देअर इज अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द अर्थ ओके अर्थ काय आहे स्वतः एक मॅग्नेट आहे आणि त्याच्या भोवती काय असते मॅग्नेटिक फील्ड असते इट डायव्हर्ट्स द हार्मफुल रेज फ्रॉम द सन टुवर्ड्स द पोलार रिजन्स ऑफ द अर्थ ती काय करते हार्मफुल रेज डायव्हर्ट करते टुवर्ड्स सन पोलार रिजन ऑफ द अर्थ त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया नेक्स्ट प्लॅनेट दॅट इज अ मार्स कोणाबद्दल जाणून घेणार आहोत आपण मार्सबद्दल जाणून घेणार आहोत इट इज द फोर्थ प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम ॲज द सॉइल ऑन द मार्स कंटेन आयर्न इट्स कलर इज रेडिश मंगळाची माती कशी असते लाल असते ओके रेडिश कलरची असते ड्यू टू द कंटेंट ऑफ आयर्न हेन्स मार्स इज कॉल्ड ॲज अ रेड प्लॅनेट म्हणून मंगळाला काय म्हणतात रेड प्लॅनेट असं म्हणतात द हायेस्ट अँड लॉंगेस्ट माउंटेन इन द सोलार सिस्टीम ऑलिम्पस मॉन्स इज लोकेटेड ऑन मार्स जो हायेस्ट आणि लॉंगेस्ट माउंटन आहे सोलार सिस्टीमचा तो कुठे लोकेट करतो ऑलिम्पस मॉन्स ज्याला आपण म्हणतो तो कुठे आहे मार्सवर आहे ओके त्याच्यानंतर पाहूया आपण जाणून घेऊया ज्युपिटरबद्दल ओके दिस इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम इट इज सो ह्यूज ॲज मेनी ऑफ 1397 planets the size of the earth can go accumulated in it सगळ्यात मोठा आणि ह्यूज प्लॅनेट कोण आहे ज्युपिटर इवन तो द प्लॅनेट इज सो ह्यूज इट रिव्हॉल्व्स अराउंड इट सेल्फ एवढा मोठा असून सुद्धा तो स्वतःभोवती एका ग्रेट स्पीडने काय होतो रिव्हॉल्व होतो ॲज ह्यूज स्टॉर्म्स ऑकर फ्रिक्वेंटली ऑन इट त्याच्यावर काय होतात मोठे मोठे स्टॉर्म्स येत असतात म्हणून त्याला काय म्हणतात स्ट्रॉमी प्लॅनेट असं म्हणतात ओके नेक्स्ट आपण जाणून घेऊया सॅटर्नबद्दल इट इज द सिक्स्थ प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम नेक्स्ट ओनली टू द ज्युपिटर इट इज कन्सिडर्ड टू बी अ पेक्युलर प्लॅनेट बिकॉज ऑफ इट्स रिंग अराउंड इट ओके याला काय म्हणतो आपण पेक्युलर प्लॅनेट म्हणतो बिकॉज ऑफ त्याच्या अराउंड तुम्हाला काय दिसते एक रिंग तुम्हाला काय भेटते बघायला भेटते ओके although its mass is 95 times of the earth त्याचा मास काय 95 टाइम्स मोठा आहे अर्थपेक्षा its density is very low डेन्सिटी काय आहे खूप लो आहे if it were dropped into a sea large enough of hold it would be actually float in it ओके जर तुम्ही सी मध्ये याला टाकलं तर काय होईल हा फ्लोट होईल इतका हलका आहे ओके तर नेक्स्ट प्लॅनेट बद्दल आपण जाणून घेऊया इट्स युरेनस ओके युरेनस बद्दल जाणून घेऊया आपण इट इज द सेवन्थ प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम इट कॅन नॉट बी सीन विदाउट टेलिस्कोप तुम्हाला दिसू शकतो का नाही इट्स ॲक्सिस इज ऑल्सो ग्रेटली ॲज इफ इट इज रोलिंग अलाउड इन इट्स ऑर्बिटल ओके जसं ॲक्सिस काय असतो ग्रेट असतो जेव्हा तो रोलिंग करतो स्वतःभोवती नेक्स्ट प्लॅनेटबद्दल आपण जाणून घेऊया तो आहे नेपच्यून नेपच्यूनबद्दल जाणून घेऊया इट इज द 8th प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम सीझन ऑन नेपच्यून लास्ट फॉर द अबाउट 41 इयर्स ओके एक सीझन किती दिवसाचं असतं 41 इयर्सचं असतं ऑन दिस प्लॅनेट विंडो ब्लो विथ एक्स्ट्रीमली हाय स्पीड ज्याच्या या प्लॅनेटवर काय होतात वारे जोराने वाहतात ओके चला तर मग प्रॅक्टिस करूया लेट्स प्रॅक्टिस ओके आन्सर द फॉलोइंगमध्ये सांगितलं आहे हाऊ मेनी प्लॅनेट्स आर देअर इन अवर सोलार सिस्टीम याचा आन्सर आपण वरतीच बघितलं आहे किती प्लॅनेट्स आहे सोलार सिस्टीममध्ये किती प्लॅनेट्स आहे मर्क्युरी व्हेनस अर्थ ज्युपिटर सॅटर्न प्लॅनेट्स ओके त्याच्यानंतर नेम्स बघितले आपण प्लॅनेट किती ते मोजूया आपण ओके किती प्लॅनेट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 देअर आर 9 प्लॅनेट्स किती प्लॅनेट्स आहे टोटल देअर आर 9 प्लॅनेट्स इन अ सोलार सिस्टीम राईट डाऊन द नेम ऑफ इनर प्लॅनेट्स ऑफ द सोलार सिस्टीम आताच आपण काय बघितली इनर प्लॅनेटची काय बघितले नेम्स बघितले विच आर द इनर प्लॅनेट्स ऑफ द सोलार सिस्टीम
मर्क्युरी, व्हेनस, अर्थ आर द इनर प्लॅनेट्स ऑफ द सोलार सिस्टीम. ओके, इनर प्लॅनेट्स. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच स्टार्स इज इन द सेंटर ऑफ द सोलार सिस्टीम ओव्हर सोलार सिस्टीम. सन हा स्टार काय आहे सेंटरला आपल्या सोलार सिस्टीमच्या. ओके, अरेंज द फॉलोइंग प्लॅनेट इन प्रॉपर ऑर्डर. ओके, आपल्याला काय करायचे प्रॉपर ऑर्डरमध्ये हे काय करायचे अरेंज करायचे. ओके, तर मग चला आपण स्टार्ट करूया. आपण जर बघितलं पहिले आपल्याला काय दिसतं सनाच्या जवळ मर्क्युरी, व्हेनस, अर्थ. ओके, मर्क्युरी, व्हेनस, अर्थ. आधी कोण दिसतं आपल्याला आधी दिसतं आपल्याला फर्स्ट दिसतं मर्क्युरी, मग दिसतं व्हेनस, मग कोण दिसतं थर्ड नंबरला आपल्याला कोण दिसतं अर्थ. ओके, मर्क्युरी, व्हेनस, अर्थ. त्याच्यानंतर मर्क्युरी, व्हेनस, अर्थ नंतर आपण कुणाला पाहतो मर्क्युरी, व्हेनस, अर्थ नंतर आपल्याला कोण दिसतात आपण बघूया सोलर सिस्टीममध्ये. ओके, अर्थ. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं मार्स, ज्युपिटर, सॅचर्न. ओके, मार्स, ज्युपिटर, सॅचर्न कोण दिसतं आपल्याला मार्स, ज्युपिटर आणि सॅचर्न. ओके, कोण दिसतं आपल्याला मार्स, ज्युपिटर आणि सॅचर्न. ओके, त्याच्यानंतर दिसतो युरॅनस, मग दिसतो नेपच्यून. त्याच्यानंतर आयडेंटिफाय हू आय एम. काय करायचं आहे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे हू आय एम. रेड प्लॅनेट कोणता बघितला आपण रेड प्लॅनेट इज अ मार्स. मार्स काय बघितलं आपण रेड प्लॅनेट म्हणून कुणाला बघितलं आपण रेड प्लॅनेट म्हणून आपण बघितलं मार्स. ओके, त्याच्यानंतर त्यांनी बोललंय हॉटेस्ट प्लॅनेट. हॉटेस्ट प्लॅनेट कोणता बघितला आपण विच वन इज द हॉट प्लॅनेट मार्स. हा आपण रेड प्लॅनेट बघितला. हॉट प्लॅनेट म्हणून आपण कुणाला बघितलं होतं व्हेनस. व्हेनस इज द हॉटेस्ट प्लॅनेट. ओके, व्हेनसला काय म्हणतो आपण हॉटेस्ट प्लॅनेट म्हणतो. कोणता व्हेनस. व्हेनस काय एक हॉटेस्ट प्लॅनेट आहे. ओके, सो नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट त्यांनी सांगितलं आहे स्ट्रोमी प्लॅनेट. तर स्ट्रोमी प्लॅनेट आपण कोणता बघितला विच प्लॅनेट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोमी प्लॅनेट दॅट इज अ ज्युपिटर इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोमी प्लॅनेट. ओके, कोण बघितलं आपण ज्युपिटर. ज्युपिटर काय आहे तर स्ट्रोमी प्लॅनेट. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट. आपल्याला काय बघायचं आहे फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट. हाय स्पीड कोणाची असते नेपच्यून. ओके, नाही हाय स्पीड कोणाची असते मर्क्युरी काय हा आहे आपला फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट. कोण आहे आपला मर्क्युरी. मर्क्युरी काय आहे मर्क्युरी फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे. ओके, त्याच्यानंतर सस्टेनेबल लाईफ असणारा प्लॅनेट कोणता आपली अर्थ. ओके, त्याच्यानंतर रोलिंग प्लॅनेट आपण कुणाला म्हणतो ज्याच्या भोवती काय आहे रिंग आहे. असा प्लॅनेट कोणता आहे ज्याच्या भोवती रिंग आहे. ओके, इट्स अ रोलिंग अराउंड ग्रेटली रोलिंग. ओके, युरॅनस काय आहे एक रोलिंग प्लॅनेट आहे. कोणता युरॅनस. युरॅनस एक काय आहे रोलिंग प्लॅनेट आहे. ओके, फोर्थ ॲक्टिव्हिटी दिली युजिंग द मटेरियल यू कॅन फाइंड युअर हाऊस प्रिपेअर अ मॉडेल ऑफ सोलार सिस्टीम अँड नेम इच प्लॅनेट. तुम्हाला काय करायचं आहे सोलार सिस्टीमचं असं एक मॉडेल प्रिपेअर करायचं आहे. ओके, तुमच्या रूममध्ये तुम्हाला काय करायचं आहे सोलार सिस्टीमचं असं मॉडेल तयार करायचं आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स. पुन्हा भेटूया ॲक्टिव्हिटी शीट 28 मध्ये. सध्यासाठी थँक्यू, टाटा, बाय बाय, सी यू, टेक केअर.